झी 24 तास एक पाऊल पुढे। प्राथमिक शिक्षण किती असरदार या तिसऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये सर्वात पहिला प्रश्न घेऊन जातोय मी शिवाजीराव पाटील यांच्याकडे। शिवाजीराव, दुसऱ्या भागात तुम्ही चर्चा पाहिलीत, काय सांगाल तुम्ही शिक्षकांच्या मानसिकतेबद्दल, त्यांच्या बदलासाठीच्या असल्या औत्सुक्याबद्दल आणि त्याहीपेक्षा सध्या अवस्थेबद्दल? आपण जे मगापासून सांगितलं, ओरसला संमेलन झालेलं नाही, अधिवेशन झालं। ही अधिवेशनं गेली 40-50 वर्ष दर 3 वर्षाला होतात। तिथे संबंधित मंत्र्यांना बोलवून शिक्षणाच्या धोरणावर चर्चा होते, शिक्षकांच्या प्रश्नाबद्दल चर्चा होते। 2 दिवस तिथं शिक्षण परिषद भरवली जाते आणि शिक्षकांना शिक्षणाविषयीचं त्या परिषदेमध्ये चांगलं मार्गदर्शन होतं। ओरसला सुद्धा श्रीकर परदेशी शिक्षण तज्ञ पिंपरी चिंचवडचे कमिशनर आहेत, ते शिक्षणातले गाडे अभ्यासक आहेत, त्यांचं मार्गदर्शन मी इथे तुम्हाला थांबवतोय। कृपा करा आणि पिंपरी चिंचवड मधल्या प्राथमिक शिक्षणाचा एकदा अहवाल बघा। किती शाळांमध्ये टॉयलेट चालू आहेत ते बघा, किती शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे ते बघा, कृपा करून पायाखाली जमीन काय घसरते ते बघा। आज शौचालय नाही आहेत, पिण्याच्या पाण्याची अवस्था नाहीये, किती शिक्षकांचं ट्रेनिंग झालंय। प्राथमिक शाळेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून, मल्टीमीडियाचा वापर करून शिक्षण देण्याच्या योजनांना कसा हरताळ फासला जातोय हे बघा। शिक्षक बदलाला उत्सुक आहेत का हे बघा। मग तुम्ही सांगा, संमेलन होतं असं आम्हाला बोलावं लागलं कारण हे अधिवेशन होतं हे कधी वाटलंच नाही। आदल्या रात्री तुमचे शिक्षक कुठे गेले होते हे अख्ख्या महाराष्ट्राला आम्ही दाखवलेलं आहे। हा एक गैरसमज आहे। आमचा कॅमेरा खोटं बोलत नाहीये। तुमच्या अधिवेशनाचे स्टिकर लावलेल्या गाड्या बियर बारच्या बाहेर उभ्या होत्या। बियर बार मध्ये काय दूध प्यायला गेले होते का तुमचे शिक्षक आदल्या रात्री? आपण महत्वाच्या विषयावर चर्चा करतोय शिवाजीराव पाटील। माधवराव चव्हाण आणि निगवेकर यांच्यासारखी अत्यंत ऋषितुल्य मंडळी आपल्या बरोबर आहेत। आपण लक्षात घ्या, आपण महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवाशी खेळायचा आपल्याला काही अधिकार नाहीये। केवळ शिक्षकाकडे या दृष्टीने बघून चालणार नाही। सगळेच शिक्षक त्या अवस्थेचे आहेत असं नाही। शिक्षक हा सुद्धा समाजाचा एक घटक आहे। बऱ्या वाईट गोष्टी शिक्षकातही असू शकतील, मी नाकारणार नाही, पण सगळेच शिक्षक त्या मार्गाचे आहेत हा जो समज आहे ते चुकीचा आहे। शिवाय ह्या ज्या व्यवस्था आहेत, जिथे संडास नाही, पाणी नाही, याला शिक्षक जबाबदार आहेत का? याला सरकार जबाबदार आहे। ही व्यवस्था कुणी करायची? ही सरकारनं करायची। शिक्षकाला बांधकाम करायला लावून अनेक शिक्षक आत्महत्या केलेल्या आहेत शिक्षकांनी। आपण क्षणभर हे आपण मान्य केलं तरी 5वीतल्या मुलाला वाचता येत नाही, बेरीज वजाबाकी येत नाही। आपण आकडे बघा तुम्ही, 5वीतल्या मुलाला दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही, याला सरकारी धोरण जबाबदार आहे का? प्रत्येक शिक्षकाचं काम तपासण्याची पूर्वीची पद्धत आज नष्ट झालेली आहे, त्याचाही त्यात परिणाम आहे। शिक्षकानं किती काम केलं हे मोजमापही व्हायला पाहिजे, अंकुश ठेवायला पाहिजे। 10वीची परीक्षा होते, 12वीची परीक्षा होते, मग प्रत्येक वर्गाची चाचणी त्या दृष्टीने का होत नाही? आम्ही सरकारकडे अनेक वेळा मागणी केलेली आहे, त्याचं कुठेतरी मोजमाप व्हायला पाहिजे आणि मग त्यात प्रगती कशी करायची हे पुन्हा काही सुधारणा सुचवता येते आणि ते करता येते। आज शिक्षकाला शिक्षक अध्यापनाचं कामच करू देत नाही, इतकी त्याच्या मागे कामं आहेत, त्याला फुरसतच मिळत नाही। ही सगळी कामं शिक्षकांनी करायची आणि मग अध्यापन कोणी करायचं? हे अध्यापन करण्यामागे जी पूर्वीपासूनची चालत आलेली जी गोष्ट आहे त्यात खूप मोठे बदल झालेले आहेत। मला मान्य आहे, मी शिक्षकाचा प्रतिनिधी असलो तरी शिक्षकाच्या चुका ज्या आहेत त्या मी मान्यच करतो, मी त्या नाकबूल करत नाही। पण हे का घडतं याला कुठेतरी कठोर शासनाने निर्णय घेतले पाहिजेत। चुकीचा शिक्षक आहे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे या मताचा मी आहे आणि चांगल्याचं गुणगान झालं पाहिजे। अनेक चांगले शिक्षक आहेत, अगदी गावागावात हायस्कूल सुद्धा, ती हायस्कूलचा सगळा ओढा प्राथमिक शाळेकडे येणारे अशा काही शाळा आहेत, असे काही शिक्षक आहेत, हेही तुम्ही पाहिलं पाहिजे। केवळ सगळं शिक्षकाच्या माथी मारून चालणार नाही, ते सुधारणार नाही। जरूर शिक्षकाची मानसिकता बदलून पूर्वी जसा ध्येयवादी शिक्षक होता आमच्या जुन्या काळातला
तो आज राहिलेला नाही, हे मान्य करावं लागेल. पण त्याला दुरुस्त करण्याची जबाबदारी सरकारची आहे. योग्य जे अधिकारी आहेत ते काही नाही, नुसते शाळेवर जाऊन आकडेवारी घेण्याचं काम करतात. त्या शिक्षकानं किती काम केलं, किती करायला पाहिजे, काय त्याचं चुकीचं झालं, काय बरोबर झालं, याचं कुठंतरी मोजमाप झालं तर त्याची सुधारणा होऊ शकते. ते आज होत नाहीये. बरोबर आहे. तुम्ही कामाचं म्हणताय किती बिअर बारच्या पुढे गेले, बिअर बारच्या दुकानात गेले, अमुक झालं. हे असं करणारा जो शिक्षक आहे त्याच्यावर बंधन सरकारला करता येणार नाही का? कठोर उपाययोजना केल्यानंतर 4-2 शिक्षक असे कमी केले तर यात नक्की दुरुस्ती होईल. आमच्या जिल्ह्यात एकदा एक शिक्षणाधिकारी होते, चुकीचं वागणाऱ्याला एका शिक्षकाला सस्पेंड केलं, सगळा जिल्हा सुधारण्याच्या मागे लागला. झी 24 तास एक पाऊल पुढे.